नमस्कार मित्रांनो, आपल्या टेक इव्हेंट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कोल्ड पायरोचा वापर कसा करावा। इव्हेंट आणि डेकोरेशन क्षेत्रामध्ये जे माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की कोल्ड पायरो त्याचा वापर कसा करावा आणि कोल्ड पायरो वापरताना काळजी कशी घ्यावी आपण, जेणेकरून कोल्ड पायरो ब्लास्ट होणार नाहीत, फुटणार नाहीत। चला तर मग आज आपण चेक करू कोल्ड पायरो कसा वापरायचा। ही आहे आपली कोल्ड पायरोची मशीन। ही मशीन 12 चॅनलची आहे। याच्यामध्ये 12 रिमोटवर म्हणजे 12 चार्जिंगचे मशीन असतात कोल्ड पायरो वाजवण्यासाठी। प्रत्येक मशीनमध्ये एक कोल्ड पायरो लागतो मित्रांनो। आपल्या ह्या मशीन सोबत हे असं रिमोट असतं, याच्यामध्ये 1 2 3 4 असे 12 पर्यंत नंबर असतात। प्रत्येक कोल्ड पायरोच्या मशीनवर नंबर आहे मित्रांनो। जो नंबर तुम्ही दाबशाल त्यानुसार ते वाजणार आहे कोल्ड पायरो। याच्यामध्ये चार्जिंग नाही आहे, बहुतेक आहे ठीक आहे। हे बघा मित्रांनो, रिमोट ऑन आहे। तुम्हाला हे कोल्ड पायरो वाजवण्याच्या अगोदर कोल्ड पायरोचं हे जे बटन असते, स्विच असते, तर स्विच ऑन करावं लागेल मित्रांनो। हे आता ऑन झालं। आता 3 नंबरचं आहे ते, मी 3 नंबर दाबतोय। हे बघा, म्हणजे आता हे ओके आहे मित्रांनो। हे टेस्टसाठी असते, एक चार्जिंगसाठी असते आणि पॉवर म्हणजे आपल्यामध्ये चार्जिंग आहे का न आहे का, हे चार्जिंग भरते वेळेस ऑन होते मित्रांनो। आणि हे चार्जिंग भरल्याच्या नंतर किंवा चार्जिंग असते वेळेस हे हिरवं ग्रीन दाखवते। हे टेस्ट असते मित्रांनो, टेस्ट करत आहे आपण याची। रेड जे कमी जास्त होते ना ते ठीक आहे। हे स्विच बंद केल्यानंतर नाही होणार। असे 12 आहेत, आपले 2 हरवले आहेत त्याच्यामधले, म्हणजे फुटले आहेत कोल्ड पायरो खराब लागल्यामुळे। हे बघा, आता किती नंबर आहे, तर हे 11 नंबर आहे। 11 नंबर बघा, हे स्विच बंद ठीक आहे। हे मित्रांनो, हे चार्जर दिलेला आहे आपल्याला सोबत। चार्जिंग कशी लावायची, हे जे स्विच आहे, चार्जिंगचं केबल आहे, ते इथं असं लावायचं आणि बोर्डाला वगैरे चार्जिंगच्या स्विच बोर्डाला लावायचं स्विचला। याच्यामध्ये 4 कनेक्शन दिले आहेत मित्रांनो। ॲट अ टाइम 4 मशीनला आपण एकाच वेळेस लावू शकतो। जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हे चार्जिंग फुल होऊन जाते मित्रांनो। एक स्विच बंद करायचं राहिलं। चला तर मी तुम्हाला आज कोल्ड पायरो लावून दाखवणार आहे मित्रांनो। हा कोल्ड पायरो लावते वेळेस काय काळजी घ्याल ते पण सांगणार आहे तुम्हाला। 4 नंबरचं आहे आपलं, हे चालू आहे का बघू आपण, टेस्ट करू एक वेळेस। चालू, ओके आहे। हे कोल्ड पायरो लावते वेळेस मित्रांनो हे स्विच कधी पण बंदच ठेवायचं। कसं होते, तुम्ही कोल्ड फायर लावते वेळेस चुकून एखादं जर बटन जर दबलं मित्रांनो, दाबल्या गेलं तुमच्याकडून किंवा दबलं तर तुमच्या हातामध्येच कोल्ड पायरो ब्लास्ट होऊ शकतो। त्यामुळे मशीनचं स्विच नेहमी बंद ठेवा मित्रांनो। आपण पण बंद केले। हा कोल्ड पायरो मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला मार्केटमध्ये कोल्ड पायरो भेटतात। तुम्ही चांगल्याच म्हणजे 200 रुपये 150 रुपयाच्या वरच कोल्ड पायरो वापरत जा मित्रांनो। त्याच्या खालचे म्हणजे एकदम फुटायचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे वापरू नका तुम्ही। कसं आहे, लहान मुलं वगैरे असतात, लेडीज असतात, त्यांना वगैरे लागलं वगैरे तर ते परवडणार नाही तुम्हाला। हे प्रत्येक कोल्ड पायरला असे 2 वायर असतात, केबल एकाच वायरमध्ये असे जॉईंट केलेलं असतं। ते आपल्याला असं काढावं लागतं मित्रांनो। हे 2 साईडनं 2 ठीक आहे। तर कोल्ड पायरो असं ठेवायचं असतं मित्रांनो। याच्यामध्ये हे दिलेलेच आहे होल, याच्यामध्ये कोल्ड पायरो असा ठेवायचा असतो। हे थोडं आपण वायर वरपर्यंत काढू। असा कोल्ड पायरो ठेवायचा मित्रांनो। आणि जे इथं रेड आणि ब्लॅक स्विच दिलेले आहेत, स्विच आहेत कोल्ड पायरोचे, याच्यामध्येच हे दोन्ही कनेक्शन आपल्याला द्यायचे आहेत। हे मायनस प्लस याच्यामध्ये काही नसते मित्रांनो। आपण कुठं जरी कनेक्शन कोणतं दिलं तरी चालते। फक्त याचं हेच आहे मित्रांनो की दोन्ही असे एकत्र किंवा एका याच्यामध्ये जायला नको,
किंवा एकच केबल असं इथं किंवा इथं लागायला नको, एक बाहेर राहील आणि एक लावशील आपण, असं नको. बघा आता हे कधी पण असं फोल्ड करून लावायचं मित्रांनो केबल, कारण तुम्ही जर असं लावलं ना, हे आता थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हे तुम्ही दोन्ही असे लावणार मित्रांनो. आता हे लांब आहे ना तार याचा, हे असं लांब, ठीक आहे. हे मेन आहे मित्रांनो, याचीच काळजी घ्यायची असते. कोल्ड पायर आपण असं लावलं मित्रांनो, पण कोल्ड पायर जो आपण ठेवतो त्यावेळेस जास्त करून लक्ष देत नाही, घाई गडबडीत असतो आपण. ते तार एकमेकाला असे, हे तार असं ओढाताणीमध्ये एकमेकाला असे टच सुद्धा होऊ शकतात मित्रांनो लांब ठेवल्यामुळे. त्यामुळं आपण काळजी घ्यायची मित्रांनो. हे असं एकमेकाला जर टच झाले आणि तुम्ही रिमोटचं बटन दाबल्या तर मित्रांनो हा ब्लास्ट होऊन जाईल कोल्ड पायरो. 4 नंबर आपण हे बटन बंद केले, स्विच बंद केलं आहे मशीनचं म्हणून ठीक आहे, फुटत नाही. हे दोन्ही असे जर तार एकमेकाला टच झाले मित्रांनो तो कोल्ड फायर तुमचा फुटू शकतो रिमोटचं बटन दबल्याच्या नंतर. त्यामुळे कधी पण केबल हे असं तार आहे ते फोल्ड करायचं आणि पूर्ण आतमध्ये तार वगैरे टाकायचं, म्हणजे बाहेर राहणार नाही, एकमेकाला टच होणार नाही. ते हे असं लावतोय ना मी, हे मायनस प्लस काही नसते याच्यामध्ये, कोणतं पण कुठं पण लावा काही अडचण नाही. हे दोन्ही एक असं स्वतंत्र लावून टाकायचं मित्रांनो, पूर्ण आतमध्ये जाऊ द्यायचं असं, ठीक आहे. मग आता ठेवते वेळेस जेव्हा तुम्हाला वाजवायचं आहे हे कधी पण ठेवा, फक्त वाजवण्याच्या समोर 1-2 मिनिटांनी स्विच ऑन करा असता. तर तुम्हाला दोन्ही असे रेड आणि ग्रीन दोन्ही ऑन पाहिजे मित्रांनो. दोन्हीपैकी एक चालू आहे एक बंद आहे तर ते तुमचा कोल्ड पायरो वाजणार नाही. त्यामुळे ते चेंज करायचं. अगोदर टेस्ट केल्याशिवाय कोल्ड पायरो लावायचं नाही कुठल्याच मशीनला, ठीक आहे. एक पहिली गोष्ट कोल्ड पायरोचे मशीनमध्ये चार्जिंग आहे का. दुसरी गोष्ट मशीन टेस्ट करायची आपण, ओके आहे का मशीन. तिसरी गोष्ट कोल्ड पायरोचे वायर म्हणजे केबल व्यवस्थित लावायचे, तार हे व्यवस्थित कनेक्शन व्यवस्थित द्यायचं, ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर आपलं हे कंप्लीट झालं मित्रांनो. मग हे जेव्हा आपल्याला तुम्हाला लावायचं तेव्हाच ऑन करा, एनी टाइम हे स्विच बंद करून ठेवा, त्याच्यामुळे चार्जिंग पण वाचणार आहे. याची चार्जिंग मित्रांनो ह्या तुम्ही नाही म्हणजे आपण 2 ते 3 तास कंटिन्यू ऑन राहू शकते ही मशीन. 2 तास तर कम्प्लिटली ऑनच राहते मित्रांनो. 10-15 मिनिटाच्या चार्जिंगवर 2 तास मशीन हे चालू शकते, ठीक आहे. तर तुम्हाला आज मी प्रॅक्टिकल आपण करून बघूया कोल्ड फायर कसे वाजतील काही नाही आपले. ते अजून एक कोल्ड फायर आहे ते पण लगेच लावून घेऊ मित्रांनो. दोन्ही पण टेस्ट करून पाहू आपण. एखादं फुटलं तर, कारण खूप दिवस झालं कोल्ड फायर ठेवून आहेत आपल्याविषयी, त्याच्यामुळे जास्त दिवस जर कोल्ड फायर तुमच्याशी स्टॉक असेल पडून तर मित्रांनो ते तुम्ही वापरू नका, बिलकुल वापरायचं नाही मित्रांनो. कसं आहे जीव परत येत नाही मित्रांनो, पैसे येतील जातील. ही मशीन बंद आहे बघा, ठीक आहे. हिला टेस्ट करून बघू आपण. किती नंबर, 11 नंबर. 11 नंबर ओके आहे मशीन. तिला लावून घेऊ लगेच कोल्ड फायर कनेक्शन. ओके मित्रांनो, चला तर दोन्ही मशीन आपण व्यवस्थित कनेक्शन दिले आहे दोन्ही मशीनला. कोल्ड फायर आपण वाजून पाहू मित्रांनो कसे वाजतात काही नाही. चला, व्यवस्थित प्लॅन सक्सेस.